सगळ्यांनी आज भाग्यवानात उत्तमरावजी आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जयंतीच्या पर्वात आपलं अभिष्ट चिंतन होत आहे. याच्यापेक्षा भाग्य कोणतं मोठं आहे? मला तरी असं वाटते की आज हा जो उत्सव आहे, महाराजांनी ग्रामगीतेत एक भजन लिहिलंय, प्रमाणपत्र एकही. जीवनात प्रमाणपत्र कोणतं? ग्रामगीतेत ओवी लिहितात महाराज, जनसेवेचे प्रमाणपत्र याशी महत्व यावे सर्वत्र. लक्षात घ्या, एखादं प्रमाणपत्र एखादा सरकार देतो ते महत्वाचं नाही, पण जीवनाचं सार्थक आहे. आपल्या लेकरांनी बापाचं कौतुक करावं याच्यापेक्षा जीवनातलं भाग्य कोणतं आहे? नाही तर जवळजवळ आजचे पोरं म्हणतात मा बापाले समजत नाही, असं म्हणतात पोरं. हो, हे जुन्या विचाराचे आहे. सोयरिकीच्या वेळेस तर हजर नाही राहू देत बुड्याले, अशी परिस्थिती आहे आज. हे बघा, एक ग्रामगीतेची ओळी पाठ करून घ्या. कीर्ती तोची स्वर्ग खरा. स्वर्ग आकाशात किंवा पाताळात नाही आहे. लक्षात घ्या. मी माझ्या बापाने विचारो, बाबा स्वर्ग कुठं आहे? माझा बाप म्हणे मेल्याशिवाय दिसत नाही. बाप मेला, मग विचारलं तर बोलत नाही. या स्वर्गाला अर्थ नाही. आपल्या डोळ्यासमोर आपली कीर्ती होते, एवढा सुख सोहळा होते, हेच जीवनाचं खरं भाग्य आहे. आणि हे प्रत्येकाला लाभत नाही. उत्तमरावजी तुम्हाला लाभलं. आणि एक गोष्ट बोलतो आणि कीर्तन सुरू करतो. उत्तम हा जो शब्द आहे महाराज, हे देवाचं नाव आहे. असं गीतेमध्ये लिहिलं आहे, भगवद्गीतेमध्ये, उत्तम पुरुषस्त्वन्य. लक्षात घ्या, रामाला उत्तम देव म्हटलं नाहीये. पुढचं वाक्य पटलं, टाळी वाजवला. रामाला उत्तम देव नाही म्हटलंय, कृष्णाला उत्तम देव नाही म्हटलंय, उत्तम पुरुष म्हटलंय. लक्षात घ्या. म्हणून देव होणं सोपं आहे, साधूही होणं सोपं आहे, पण उत्तम व्यक्तिमत्व जन्माला घालणं, उत्तम माणूस होणं, रामानी कृष्णाने आपल्या जीवनात उत्तम पुरुष बनून जगासमोर आदर्श ठेवला. तुमच्या इथे महाराज सुंदर बोलले. काय नाव आहे त्याचं? वारकरी संप्रदायाचे बाबाजी. हा, त्यांनी सांगितलं, भूमीचे मार्द व सागे कोंबांची लवलव. ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. नाना आचार गौरव सुकुली नाचे. जमिनीतून कोंब निघाला. जमीन किती पॉवरफुल आहे तो कोंब सांगते. हा, लक्षात घ्या, जमीन किती पॉवरफुल आहे तो कोंब सांगते. झाड जाणीजे फुले, मानत जाणीजे बोले. हृदयातला शब्द बाहेर पडते तोंडातून, आणि जमिनीतून निघालेला अंकुर सांगते की जमीन किती पॉवरफुल आहे. पोरगा जर इतका सुंदर आहे, बाप किती सुंदर असन. लक्षात घ्या. म्हणून त्या बापाच्या आणि पोराच्या दोघांच्याही नावाची टाळी वाजवून द्या. काकूच्याही वाजवा आणि काकाच्याही वाजवा. ऐकून घ्या. आणि सगळ्यांनी देवाले प्रार्थना करा. आज एक जण मला म्हणाला, महाराज हवादून सुटलं म्हणे. म्हटलं तुला माहित नाही, बोर्ड नाही वाचलं काय तू? ग्राम जयंती उत्सव लिहिलाय बोर्डावर. ज्याची जयंती आहे तो जन्माले आल्यावर तुफान सुटलं होतं. टाळी वाजून द्या. तुकडोजी महाराजचा जन्म झाला, घर उडालं, आपला मंडप राहिला. भावाजी जन्माले काय उडालं? घर उडालं. जपानला गेले तर मंडप उडाला. लक्षात घ्या. म्हणून महाराजांनी लिहिलाय, पैदाई होणे. बा, गोपाल कृष्णाचा जन्म झाला, पाऊस सुरू होता, पाण्यातच नेलं मथुरे. आपला मथुरेतून गोकुळात काय सुरू होतं? पाणी सुरू होतं. तुम्ही आम्ही दुष्काळ पाडे. लक्षात घ्या. मग तुम्ही आम्ही, अरे याच्या निसर्गाले आनंद आहे. बा, पॉझिटिव्ह बोलत जा. हे असं कसं झालं, तो काहीच नाही होत, त्याही तो चांगलंच होणार आहे. टाळी वाजून द्या. अरे मग, अरे पॉझिटिव्ह विचार ठेवा. गुरुदेव हवेच्या रूपानं आला. गुरुदेव हवेच्या रूपानं आला. आभाळ आलं, हवा आली, पूर्ण काय असं ते सगळं कराडीजी. जे होते ते चांगल्यासाठी होते. जे होत असते ना, जो होगा अच्छा होगा, जो हो रहा वो भी अच्छा हो रहा, जो हुआ वो अच्छा हुआ. जे झालं ते चांगलं झालं. पंखे लावायचं काम नाही पडलं. असं पॉझिटिव्ह विचार ठेवायचे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, हरी हरी.
सुख झाले सजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा 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 तुहा विठ्ठल बरवा
विठ्ठल भैरवा भैरवा तुहा विठ्ठल भैरवा भैरवा तुहा विठ्ठल भैरवा 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 तुहा विठ्ठल भैरवा बहुधा सुकृताची जोडी मरोणी विठ्ठली मरोणी विठ्ठली मारुनी विठ्ठली आवडी आवडी मारुनी विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी 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 मारुनी विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल भैरवा भैरवा तुहा विठ्ठल भैरवा भैरवा तुहा विठ्ठल भैरवा तुहा विठ्ठल भैरवा भैरवा तुहा विठ्ठल भैरवा सर्व सुखाचे भवर घुमा देवी वर देवी वर देवी वर देवी वर देवी वर भवर घुमा देवी वर 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 भवर घुमा देवी वर तुहा विठ्ठल भैरवा भैरवा तुहा विठ्ठल भैरवा भैरवा तुहा विठ्ठल भैरवा भैरवा तुहा विठ्ठल भैरवा जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण जय जय राम जय जय राम प्रभू हा खेळ दुनियेचा प्रभू हा येता झाला कशाला सांग येण्याची प्रभू हा खेळ दुनियेचा प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलाही कशाला सांग केलाही प्रभू हा खेळ दुनियेचा प्रभू हा खेळ दुनियेचा कोणाला भाग्य देऊनी बसविले मंचकावर किती कष्ट जरी केले कुणी किती कष्ट जरी केले तरी राहतात उपवासी प्रभू खेळ दुनियेचा प्रभू हा खेळ दुनियेचा प्रभू हा खेळ ओ कशाला सांग केलाही कशाला सांग केलाही प्रभू हा खेळ दुनियेचा प्रभू हा
ओ करोडो जळून देऊनी पुत्र एखादा नदेती पुत्र एखादा असा का भेद तुझ पाशी प्रभुआ भेद तुझीचा प्रभुआ कशाला सांगते आधी कशाला सांगते आधी प्रभू हा भेद दुनियेला प्रभू हा भेद दुनियेला प्रभू हा भेद दुनियेला म्हणे तुकड्या तुझी लीला म्हणे तुकड्या तुझी पाहता वेद मौनावे काय सांगावे तुझी माया असे प्रभुआ प्रभुहा खेळ दुनियेचा प्रभुहा खेळ दुनियेचा कशाला सांगते लागी कशाला सांगते लागी हो प्रभुहा खेळ दुनियेचा प्रभुहा खेळ दुनियेचा प्रभुहा खेळ दुनियेचा गोपाला देव किरण गोपाला 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 देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला देव किरण हो देवकीनंदन गोपाला हर घर में है गोपाल हर घर में है गोपाला खाना में गोपाला घर में बाबा गोपाला देवकीनंदन गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला दोन चार मुद्दे भजन राष्ट्रसंताचं आहे त्यांच्या नावाची टाळी वाजून द्या एक गोष्ट लक्षात घ्या ज्ञानेश्वरासारखी ओवी जगात कोणाची नाही तुकोबा सारखा जगात अभंग कोणाचा नाही आणि राष्ट्रसंतासारखं भजन जगात कोणाचं नाही सत्य आहे महाराज माऊली एकच झाली ज्यांचं नाव ज्ञानोबा आहे जगद्गुरु एकच झाला ज्यांचं नाव तुकोबा आहे आणि जगाच्या पाठीवर राष्ट्रसंत एकच झाला ज्याचं नाव तुकडोजी महाराज आहे कोणी होत नसते लक्षात घ्या म्हणून जगात जे आज सुरू आहे जनवाले मरणार आहे पुढं भजनवाल्याचा नंबर आहे 28 निष्पाप जीव गेले का पटलं तर टाळी वाजवता या देशात प्रत्येक माणसाच्या हृदयात देशप्रेम जागं झालं असतं तर 28 मेले नसते लक्षात घ्या कुठेतरी देशप्रेम कमी आहे काय आहे कमी आहे हा, आपण तुकडोजी महाराजचे भजन म्हणतो त्या भजनाप्रमाणे वाहवा एक बोलतो पटलं तर टाळी वाजवता जिंदगीभर तुकडोजी महाराजचे चरण धरले तर तुम्हाला देव भेटत नाही तुमच्या बापाली भेटत नाही पुढचं वाक्य पटलं टाळी वाजवता जिंदगीभर तुकडोजी महाराजचे चरण धरले तुम्हाला देव भेटत नाही तुमच्या बापाली भेटत नाही त्यांचे चरण आणि आपला आचरण ज्या दिवशी एक होईल त्या दिवशी जीवनात आनंद भेटल त्यांचे चरण आणि आपलं आचरण डुब्बू डुब्बू लक्षात घ्या त्यांचं चरण त्यांचे चरण आणि आपलं आचरण याचा संगम झाला पाहिजे तेव्हा चरण आणि आचरण हे फार दुर्मिळ आहे आणि आज ज्यांचा आम्ही अभिष्ट चिंतन सोहळा करत आहोत केवढे भाग्यवान माणसं असेल ते भाऊसाहेब वाढदिवसाले केक कापते केक काय कापते केक कापते हो हो ते त्याच्या तोंडात चाटते आज अरे उत्तम महाराजांच्या जे उत्तमराव शेंडे आहे ना आपण केक कापला का इथं नाही दिवे इजवले काय नाही हॅपी बर्थडे फू हे कोण शिकवलं रे तुम्हाला भारतीय संस्कृतीमध्ये दिवे लावण्याची पद्धत आहे दिवे लावण्याची पद्धत आणि इतर देशामध्ये दिवे इजवते हिंदुस्थानात जन्माले तुम्ही आले आजच्या कार्यक्रमातून शिका आम्ही दिवे लावली विझवले नाही
केक कापला नाही, आता आपल्याला काय कापायचं आहे? आपल्यातले दुर्गुण कापायचे आहे, लक्षात घ्या. आणि सद्गुण आपल्याला स्थापन करायचं आहे. हे बा 3-4 गोष्टी सांगतो, ध्यान द्या. एक असते वाढदिवस. हे काय असते? वाढदिवस. बोलत जा तुम्ही आता. हे काय असते? वाढदिवस. एक असते जन्मदिवस. कोणता दिवस? जन्मदिवस. एक असते प्रगट दिवस आणि एक असते जयंती. जयंती. 4 शब्द आहे. किती? 4. हा. वाढदिवस म्हणजे पैसे वाढले, मास वाढलं, त्याचा काय होते? वाढदिवस. वाढदिवस. आणि ज्या दिवशी जन्माला आलो त्याला बोलतात जन्मदिवस. जन्मदिवस. गजानन महाराजचा वाढदिवसही होत नाही, जन्मदिवसही होत नाही. तुमच्या बुद्धीने पटकन टाळी वाजवला, त्यांचा प्रगट दिवस होते. आज आज खऱ्या अर्थाने उत्तमरावचा प्रगट दिवस आहे, लक्षात घ्या. या निमित्ताने मला माहित होतं का माझ्यात प्रगट झाले? तुम्हाला माहित होतं का त्यांचं कार्य? म्हणजे मी सांगितलं, आत्ताच बोललो आमच्या रवी भाऊच्या नावाची टाळी वाजवून द्या. असे माणसं गुरुकुंजाच्या यादीत असले पाहिजे. मी या ठिकाणी घोषित करतो, मी त्यांना मध्यवर्ती प्रतिनिधी केल्याशिवाय राहणार नाही. हा करायचा आहे. हे बा दादा, सत्य सांगतो, तुकडोजी महाराजांनी साधूला साधू मागितला काय? माणूस द्या. काय द्या? 140 करोड लोकसंख्या आहे भारताची, 700 करोड आहे जगाची. माणसाची कमी आहे का भारतात? काही कामाचे नाही आहे. 140 करोड जर एक असते, 28 जीव गेले नसते. लक्षात घ्या. भाऊसाहेब, मला काहीच माहित नाही, महा बोलणं पटलं, टाळी वाजवला. कोण्याही धर्माचा, कोण्याही जातीचा माणूस भारतात राहत असेल, त्यांनी भारतीय म्हणावं. काय म्हणावं? भारतीय. भारतीय आहे ना. आपण कोण आहे? भारतीय. एक सांगू का? बोलू जरा असं कडक बोलू. जात, पंथ, धर्म, पक्ष याच्या पुढे जोपर्यंत तुम्ही जात नाही, तुमच्या बापालाही देव भेटत नाही. याती कुळ महाराज, मी काही फार तत्वज्ञान सांगणार नाही, पण एक गोष्ट पटली तर तुम्ही टाळी वाजवला. जो डोक्यानं कीर्तन करतो त्याने विद्वान म्हणतात. लय विद्वान आहे देशात, विद्वानाची कमी नाही आहे. जो डोक्यानं कीर्तन करतो त्याला विद्वान म्हणतात, जो हृदयानं करतो त्याला संत म्हणतात, लक्षात घ्या. आणि आजच्या माणसाला हृदय कमी आहे. एक असते माय, एक असते बायको, दोन्ही बायात आहे ना. मग सारख्या आहे काय? सारख्या आहे का? नाही. जिले डोकसा आहे तिले माय बायको म्हणते. जिले काय आहे? डोकसा आहे. तिले काय म्हणते? माय. नाही ना बे, बायको. 33 वर्ष झाले महासंघा. ऐकून घ्या. जिले डोकसा आहे तिले बायको म्हणते, जिला हृदय आहे तिले माय म्हणते. पुन्हा मी एक उदाहरण सांगतो. बायको आणि माय मध्ये फरक काय आहे? माय भाकर करे, माईच्या हातची भाकर फुगे. बायको भाकर करते, ते फुगते पण भाकर नाही फुगत. हा फरक आहे. हा काय आहे? फरक आहे. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, मला कोण्या समाजाचा पाहिजे असा उल्लेख आहे का? कोण्या जातीचा पाहिजे असा उल्लेख आहे का? कोण्या गावाचा पाहिजे असा उल्लेख आहे का? कोण्या धर्माचा पाहिजे असा उल्लेख आहे का? उल्लेख कसा? माणूस कसा पाहिजे? हृदयाचा जो हृदयाचा जो सण असे, ज्यावरी सगळे प्रेम करी. उत्तमराव शेंडेच्या आजचं कार्यक्रम प्रेमाचं प्रतीक आहे. भाऊसाहेब, अनंत जन्माचं पुण्य लागते मुंडगावकरजी. तेव्हा आपल्या वाढदिवसाले, जन्मदिवसाले कीर्तन होते. बहुतेक लोक करते काय? नाही करत कीर्तन. वाढदिवसाले कीर्तन करतो म्हणता, कीर्तन करायला मारून टाकायचे होय. हे भाग्य लागते महाराज. जन्मो जन्मी
गोपी वा बहुपुण्य केले जन्मोजन्मी जन्मोजन्मिया बहुपुण्य केले जन्मोजन्मी बहुपुण्य केले देवाया कृपावे देवाया कृपावे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. अनंत जन्माचं पुण्य जेव्हा फळाले येते त्याच्या वाढदिवसाले त्याच्या अभिष्ट चिंतनाले कीर्तन होते. लक्षात घ्या. म्हणून योग्य माणसाच्या ठिकाणी आलो रवी भाऊ आपण. रवी भाऊ त्याच्या घरी आलो त्याईनं आईस्क्रीम चारला. मी म्हटलं आवाज बसन ना त्याचा अलगच आईस्क्रीम आहे त्याची आईस्क्रीम ना आवाज खुलला. हा खरं आहे ना. हे बघा ना खरं बोलू पटलं तर टाळी वाजवला. प्रेम असल तर जहरही अमृत आहे. लक्षात घ्या. प्रेम असल तर जहरही अमृत आहे आणि प्रेम नसल तर अमृतही काय आहे जहर आहे अमृतही जहर आहे. हा? प्रेम महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे प्रेम महत्वाचं आहे. हे बा आजच्या माणसाजवळ प्रेम नाही राहिलं. सत्य बोलतो मी. माणसं खूप शिकले हो. तुम्ही खूप शिकले पोरं खूप शिकवले. आता पहिलं वाक्य पटलं टाळी वाजवा. उत्तमरावजी तुम्ही साहेब होते तुम्ही शिकले होते तुमचे पोरही शिकले हे तुमची महानता नाही. ऐकून घ्या पुढचं वाक्य पटलं टाळी वाजवा. तुम्ही पोरं शिकवले हे तुमची महानता नाही. शिकवल्याने पोरं आदर्श आणि निर्व्यसनी ठेवले आणि शाकाहारी ठेवले हे महानता आहे. नाही तर बहुतेक शिकलेल्याचे पोट्टे दरबारात नाही जात दरबारात जाते. लक्षात घ्या. मग माय हात जोडून सांगतो तुले. हो सरकारनं भिंतीवर मनी लिहिल्या होत्या शिकलेली आई घर पुढे नाही. मी मुख्यमंत्र्याने पत्र पाठवलं. म्हटलं मला मान्य नाही. सगळ्यात शिकलेल्या माईचे पोट्टे दारू पेते. सर्वात शिकलेल्या माईचे पोट्टे बेरबार मध्ये आहे आणि अंगठा बहादूर जिजामाईचं पोरग शिवाजी महाराज आहे. थाळी वाजून द्या त्याच्या नावाचे. अंगठा बहादूर मंजुळा माईचं लेकरू राष्ट्रसंत आहे. म्हणून एक गोष्ट पटली टाळी वाजवला. संस्कारित आई घर पुढे नाही. हा कोणती आई संस्कारी आई. या बाया 7वा महिना करते. 7वा महिना तुमच्याकडे होते का? 7वा महिना होते काय? तुमच्या घरची झाला काय? कोणता महिना करते? 7वा महिना. आणि त्या पोरीला असं बसून ठेवते. तुला हार टाकते. अरे 7व्या महिन्यात एक टाळी वाजवायची आहे. जिजामाईचा 7वा महिना झाला. तिनं सांगितलं साडी नेसवणाऱ्या बाईनं समोर येऊ नये. साडी नेसवणाऱ्या बाईनं समोर येऊ नये. माझ्या हातात तलवार जी बाई देईल तिनं समोर यावं. लक्षात घ्या. देशात साड्या म्हणजे बाई कमी आहे का? आता 100 साड्या आहे बाई का बाईले? किती? 100. बा एक गोष्ट पुन्हा ऐकून घ्या. लाख रुपयाची साडी नेस रस्त्यानं जाय कुत्रे भुकल्याशिवाय राहणार नाही. लाख रुपयाची साडी नेसशील तर कुत्रे भोकान. 100 रुपयाची साडी नेसली जिच्या साडीवर शेणमाती मारली त्या सावित्रीबाई फुलेच्या साडीले नरेंद्र मोदी सालूट मारते. अरे मग मोदी सालूट मारते. मग तिच्या जन्मदिवसाले आता सिनेमा आला. सिनेमा भाऊसाहेब लक्षात घ्या. म्हणून जीवनामध्ये आचरण महत्वाचं आहे. तुम्ही कोण्या गावची आहे कोण्या जातीची आहे कोण्या संप्रदायाची आहे एक बोलतो आणि कीर्तन सुरू करतो. अमुक संप्रदायाचा माणूस आहे म्हणजे उद्धार होते हे मला मान्य नाही. शेवटलं वाक्य पटलं टाळी वाजवला. अमुक माणूस वारकरी संप्रदायाचा आहे म्हणजे उद्धार होते हे मला मान्य नाही. माणूस गुरुदेव श्रावणाचा आहे असला म्हणजे त्याचा उद्धार होते हे मला मान्य नाही. माणसानं हे पोथी वाचली म्हणजे त्याचा उद्धार होते हे मला मान्य नाही. जोपर्यंत तू स्वतःला ओळखत नाही आणि चांगला वागत नाही तोपर्यंत कोणत्याही संप्रदायाचा तुझा उद्धार होत नाही. उद्धार पोथीवर नाही उद्धार संप्रदायावर नाही. उद्धार वागण्यावर आहे. एक सांगू ऐकून घ्या. एक मुद्दा रवी भाऊ एक मुद्दा अंडरलाईन करून घे. वाल्याचा वाल्मिक कशाला झाला द्या उत्तर.
कशाने झाला? बोला ना, बोला ना. वाल्याचा ए बाबू मोबाईल ऐकून घे, इकडे भाई महाकडे. हो, मी जीव तोडून सांगून राहिलो. हो, ऐकून घ्या. हो, नवरा मेल्यावर बाया म्हणते आता कोणाच्या तोंडाकडे पाहू. हो, जेव्हा तू तोंडाकडे पाहे तेव्हा तू मोबाईल पाहे. आता बस मोबाईल पाहत. ऐकून घे, सांगण्याचं तात्पर्य वाल्याचा वाल्मिक कशामुळे झाला? बोला बोला. वाल्याचा वाल्मिक कशामुळे झाला? आचरणामुळे. हा, कशामुळे झाला? लोक म्हणते राम नामान झाला. मला मान्य नाही. असं उत्तर कोण दिलं तर खोटं नाही, पण तो मेरिट लिस्ट मधला विद्यार्थी नाही. कोण सांगितलं? एक जण म्हणे नारद नावाचा संत भेटला म्हणून वाल्याचा वाल्मिक झाला. मान्य आहे मला, त्याला 60% मार्क देईन मी. किती? तरी मेरिटचे मार्क नाही. पुढचं वाक्य पटलं, टाळी वाजवला. राम नामानं झाला मला मान्य आहे, संत संगतीनं झाला मला मान्य आहे. पण ज्या दिवशी राम नाम घ्यायला सुरुवात केली त्या दिवशी जुने लफडे बंद केले. जुने लफडे बंद केले. लफडे बंद केले. चोऱ्या करणं बंद. दुसऱ्याचा जीव घेणं बंद. हा, ज्या दिवशी राम नामाला सुरुवात केली त्या दिवशी जुने लफडे बंद केले. आपण रामनामही सुरू केलं आणि लफडेही सुरू ठेवले. लक्षात घ्या. हो, डुबू लक्षात घ्या. मग सांगण्याचं तात्पर्य की आपल्या जीवनात जोपर्यंत परिवर्तन होत नाही, काय होत नाही? परिवर्तन होत नाही तोपर्यंत जीवन दुरस्त होत एक सांगू का? रहे जा ये तो रास्ता है, मिल जाए तो मंजिल है, जो प्यार समझता है सब कहते खुशी है, हर सांस से भी अपनी. एक मिनिट, पुन्हा एकदा टाळी वाजवायची आहे. ध्यान देऊन ऐका. 3 पानाचं बेल व्हायला सांगतो त्याले प्रदीप मिश्रा म्हणतात. ऐकून घे, पुढचं वाक्य पटलं, टाळी वाजवतो. 3 पानाचं बेल व्हायला सांगतो त्याले प्रदीप मिश्रा म्हणतात. आणि तन मन धन हे 3 पानाचं बेल व्हायला सांगतो त्याले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. हे आहे गणिताचं. झाडाले आमच्या अमरावतीले सप्ताह झाला प्रदीप मिश्राचा. बायानं झाडाले पान नाही ठेवलं. पुढच्या जन्मात बकरी होणार आहे तो. लक्षात घ्या. पान नाही ठेवलं. गजानन महाराजनं बेल नाही वाहलं, 3 पानाचं बेल वाहलं. हा, गणगण गणात भोते, 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 गणगण गणात भोते. म्हणून लावा अंगारा, म्हणून लावा अंगारा, सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या, संकट जाई माघारा, गणगण गणात भोते, गणगण गणात भोते, गणगण गणात भोते. म्हणून लावा अंगारा, खूप मंदिराचे अध्यक्ष पाहिले, पण जगाच्या पाठीवर असा अध्यक्ष झाला नाही ज्याचं नाव अवधूतराव पाटील आहे. टाळी वाजवून द्या. वाह भाऊसाहेब, माणूस शिवशंकर पाटील. कोणते शंकर? शिवशंकर पाटील. तुम्ही जीवशंकर. म्हणून मी नेहमी सांगत असतो, बंद करा वर्गण्या, बंद करा वर्गण्या. घरात भरता कोण्या, आम्हाला चारता कोण्या, देवळाला लावता ठुन्या. एकच पाटील झाला ज्याचं नाव शिवशंकर पाटील. टाळी वाजवून द्या. वाह, हे सत्य आहे महाराज. हे बघा, हे आहेत खरंच
बोलत जा. गण गण गणा. घन घन नाही. आपल्या संसारात काय आहे? घन घन. कठीण आहे महाराज. अशा माणसाने घरात येऊ द्यायचं नाही मुनगावकरजी. ती खुर्ची मोडली खुर्ची. त्या खुर्चीचा भरोसा नसते. कोण्याच खुर्चीचा भरोसा नाही जगात. ऐकून घ्या. या कुसला जाईल रे कराडीजी. जमलं का? इकडे या माझ्याजवळ या. बाबू एक खुर्ची आहे इकडे या. मुनगावकरजी या इकडे या. या बाबा या. तुमच्यामुळे इथं आलो आज. काळी वाजून द्या त्यांच्या नावाची. काहीच नाही होत तुम्हाला. हे बा दादा सगळ्यांनी महाकडे पहा. काहीच आराम नाही. या इकडून या. कराडीजी महाकडे पहा. कसा हो मी? हा मुनगावकरजी तब्येतीची साथ पाहिजे, किस्मतची साथ पाहिजे आणि गजानन बाबाचा हात पाहिजे आम्हाला. काहीच नाही. बसा काय नाव दादा माठ डोळ्यासमोर घ्या. काही लोकांकडे पाहिल्यावर आनंद भेटते. काही लोकांकडे पाहिल्यावर मूर्त्याले पाहिल्यासारखं वाटते. त्याच्याकडे पाहिल्यावर काय वाटते? एक सांगू दादा, सत्य बोलू महाराज, खरं बोलू महाराज. तुम्ही ज्ञानी आहात. पटलं तर टाळी वाजवता. जगात देव नाही आहे. पहिले ऐकून घ्या नाही तर गैरसमज होईल. स्वामी विवेकानंदाचं भाषण आहे. देव म्हणजे काय? गॉड इज लव्ह. त्यांनी 3 नाव सांगितले देवाचे. प्रेम म्हणजेच देव. सगळ्यांनी एकामेकावर काय करावं? प्रेम करावं. प्रेम. नवऱ्यानं बायकोवर काय करावं? प्रेम. बायकोनं नवऱ्यावर प्रेम करावं. हा अबे 100 करोड ज्यानं लग्नाला लावले पोराच्या. अंबानीनं पोराच्या लग्नाला 100 करोड लावले. 100 करोड ज्याच्या लग्नाला लावले ते पोरग कसं आहे माहित आहे तुम्हाला? खरं ना लबाड नाही. 100 करोड ज्याच्या लग्नाला लावले त्याला 3 लाखाचं इंजेक्शन द्या आणि बायकोशी बोलते ते. ऐकून घ्या आता. पटलं टाळी वाजवता. ज्याच्या लग्नाला 1 रुपया लागला नाही. ज्याचा जन्म झाला तर घर उडालं. ज्याचा जन्म झाला तर घर उडालं. लक्षात घ्या. त्याच्याकडे पाहिलं तर जीवनाचं सौख्य आणि आनंद मिळते. त्याच्याही पेक्षा बोलतो. आता मनोज कुमार मरून 1 महिना झाला. किती? 1 महिना. कोण मेले? मनोज कुमार. ते महाकीर्तनात होते. भाऊसाहेब पुण्या गावले. तुम्ही फोनवर विचारा. काळे महाराज आमच्या गावात बोललाय. खरं आहे गावाना. मनोज कुमार महाकीर्तनात होते. जाडेरपूरले कीर्तनात होते महाराज. आणि त्याचा पिक्चर आहे रोटी कपडा. ध्यान देऊ नाही का? रोटी. त्याचा अर्थ काय आहे? माणसाला काय पाहिजे? 2 कपडे घालाले. राहिले बोलत जा. 2 कपडे घालाले. राहिले 2 टाईम. त्याच्यासारखा सुखी नाही. म्हटलं मला मान्य नाही. मी कीर्तनात बोललो आणि मनोज कुमारना टाळी वाजवली. 7 पिढ्या सरणार नाही एवढं खाल्या लोकाईले तरी सुखी नाही. 100 साड्या एका एका बाईले. 50 शर्टा एका एका माणसाले तरी सुखी नाही. लक्षात घ्या. हा जगात संध्याकाळच्या जेवाची व्यवस्था नाही. अरे त्याने तिकीट मास्तर रेल्वेतून उतरून देते. लक्षात घ्या. हो मग राहिली बुद्धी. बाईच्या डब्यात घुसते. ज्याले समाज अपमान म्हणून खाली उतरून देते. ज्याच्या अंगावर एकही कपडा नाही. ज्याच्या नावाचा सातबारा नाही. ज्याच्या पोटात अन्न नाही. ज्याच्या अंगावर कपडा नाही. ज्याचं राहिले घर नाही. त्या गजानन महाराज सारखा जगात कोणी सुखी नाही. लक्षात घ्या. कपडे आहे का अंगावर? नाही. अबे बिगर कपडे वाले सुखी आहे. मग 100 साड्या एका एका बाईले. मेली तर पेटवासाठी गरजच नाही दुसऱ्या काढायची. 50 खाली ठेवा. त्याच्यावर तिला झोपवान 50 वरून ठेवा. लक्षात घ्यायचो माणसाची श्रीमंती कशी असावी. आज ज्या माणसाचा वाढदिवस झाला, अभिष्ट चिंतन झालं, त्याचे लेकरं त्याची श्रीमंती होय. लेकरं काय होय? श्रीमंती. भाऊसाहेब महापोरगा पुण्याला आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्याला मोठा पगार आहे. हे श्रीमंती नव्हे. मी पोरगा इंजिनियर केला. हे श्रीमंती नव्हे. इंजिनियर आहे, पगार भरपूर आहे, तरी रोज प्रार्थना करते. हे श्रीमंती होय. लक्षात घ्या. हे पहा एक एक्झाम्पल उदाहरण सांगतो मी तुम्हाला. रामाचा लक्ष्मण सख्खा भाऊ होता का सावत्र भाऊ होता? बोल ना.
सक्का भाऊ. कोण सांगतो तुला असं? 36 वर्ष झाले. लक्ष्मण रामाचा कोण होता? सावत्र भाऊ होता. दोघांच्या 2 माय होत्या ना. हा? जसं तुम्ही हे भाषण दिलं जाईन, कावळ्याचं उदाहरण सांगितलं. या खजिले घास फेकते ना, तुमच्याकडे आहे का पद्धत? कावळा येते म्हणजे कावळा, आणि कावळा आला म्हणजे माई माई म्हणजे तो बाप आला. मला वाटलं मा बाप, बाबा बाबा मा बाप आला. तो कावळा महाघरचा घास खाल्ला, शेजाऱ्याच्या घरी गेला घास खाले. मी मा मायले विचारलं, माय मा बापाले किती बायका होत्या हो? त्याच्याही घरचा त्यानंच खाल्ला घास, त्याच्याही घरचा. अरे ज्ञानेश्वराचा अभंग पाठ करून घ्या. मी निंदा करत नाही. ज्ञानेश्वर माऊलीच्या घरावर कावळा बसला. काय बसला? कावळा बसला. काय बसला? कावळा. माऊलीच्या घरावर. हा, काय बसला? कावळा. कावळा बसला. उड उड रे काऊ तुझे सोनियाने मडवीत पाऊ, उड उड रे काऊ तुझे सोनियाने मडवीत पाऊ, पाहुणे पंढरीला घरात शिमेली, पहिलं तोगे काऊ भोगता है, माऊली म्हणतो काऊ भोगता है, हो शकील रे माये सांगता है, शकील तोगे काऊ भोगता है, तोगे काऊ भोगता है, हो तोगे काऊ भोगता है. ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊलीच्या नावाची टाळी वाजून द्या. आपल्या घरावर कावळा बसला तर आपण काय सांगतो? आपला बाप आला. काय आला? आणि त्याच्या घरावर कावळा बसला काय सांगितलं? पांडुरंग आले. कोण आले? ए कावळ्याला सांगितलं, निरोप दे, आमच्या घरी जेवाले ये पांडुरंगा. आणि जो कोणी माझा निरोप देईन, कावळ्याला सांगितलं पांडुरंगाले जेवाले बोलाव, घरी उंदराले खाले दाना नाही. याले म्हणते माणूस, कशाला काही झोल नाही खायची, झोल नाही खायची. मा बाप सांगे, हा कोणाच्या घरी एकटं जेवाच्या वेळेवर जाऊ नये. जो दुसऱ्याच्या जेवाच्या वेळेवर जाते त्याले कुत्र म्हणते, जाऊ नये, कुत्र व्हायचे. पण चुकून गेला, कुत्र्या जवळून शिका. कुत्र आंघोळीच्या वेळेस येते काय? भाऊसाहेब प्या पाणी घ्यायला. नाही मला वाटलं काय करून राहिलं. ते कॅन पाणी झाला. भाऊसाहेब ते कॅन तिकडे ठेवा, अशी उंची. हा इकडे ठेवा. ठीक आहे. हा आता हे बा ऐकून घ्या. आणि देऊ नको भाजनवाल्याला, देऊ नका. 70 हे बा बाटला घेऊन बसा आपापल्या. 70 दिवस जेवला नाही तर मरत नाही, मी हमी घेतो. जरांगे पाटलाची भेट घे. ऐकून घ्या. खरं सांगतो, लिंबू पाणी प्यालं तरी 70 दिवस मरत नाही. शेवटलं वाक्य पटलं टाळी वाजवला. 70 दिवस माणूस जेवला नाही तर मरत नाही. 3च दिवस भूक लागते मग भूक लागत नाही. 3 दिवस पाणी प्याला नाही तर मरत नाही. 2 मिनिटं श्वास घेतला नाही तर मरत नाही. पण जीवनात प्रेम नाही भेटलं तर मेल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या, हे प्रेम महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? प्रेम महत्वाचं आहे. दवाखान्यामध्ये नर्सा का असते? नर्स असते दवाखान्यात. माणसं काऊन नाही ठेवले? नर्स काऊन ठेवली? माणसाले प्रेम कमी आहे. पहिलेच तिथं बिमार राहायचे माणूस. जर ठेव घ्या बे औषध, इंजेक्शन घेणार, मरणार आहे तू. मराच्या अगोदर मराचा वया. त्याच्याजवळ जेव्हा नर्स जाते, नर्स कोण जाते? आप्पाची बिमार असतानाही पाहिजे असा. ग्रामगीतेत उभी आहे ना, स्त्री सारखी मोहिनी नाही, विनोद नाही. बाबा मी परवा कलकत्त्यावरून पुण्याले फ्लाईटनं गेलो विमानानं. गुरुदेव छपत. परवा म्हणजे 15 दिवस झाले. महाराज कलकत्त्याहून पुण्याले, तिथं कीर्तन होतं मला कलकत्त्याले. त्यांनी मला तिकीट काढून दिली. कलकत्त्यावरून पुण्याले विमानानं गेलो. त्या विमानात 4 हवाई सुंदर्या होत्या. किती? साऱ्या हवाई सुंदर्या महाकडेच पाहिजे. काऊन पाहिजे? मी साजरा म्हणून नाही, त्याईले वाटते हे धोतरवालं जनावर इथं कसं आलं. लक्षात घ्या भाऊसाहेब, एक सांगतो, विमानामध्ये असते तिले हवाई सुंदरी म्हणते. वास्तविक पाहता लोक घाबरू नये म्हणून तिची व्यवस्था आहे. तिची व्यवस्था कशासाठी आहे? हवाई सुंदरी 35 वर्षाच्या वयात रिटायर होते. माहित असलं पाहिजे तुम्हाला.
डुबू डुबू लक्षात ठेवसा. वयाच्या 35व्या वर्षी काय होते, रिटायर होते हा ते पाहायला सुंदर असली पाहिजे. तेव्हाच तिच्याकडे पाहिजे ना तू. हो, त्याच्यासाठी आहे ते. विमान हल्लं बिल्लं काही झालं तिच्याकडे पाहून तरी सकता आलं पाहिजे बा. नाही विनोद नाही, हा त्यातला खरा अर्थच आहे. हे पहा, पण ती माणसाला घाबरून देते. विमान सुटाच्या अगोदर 3 सूचना देते. कोणत्या कोणत्या ऐकून घ्या. आप जिस सीट पर बैठे हो वह बेल्ट है लगा लेना. आप जिस सीट पर बैठे हो आपके सीट के नीचे एक छाता है. क्या है? छाता है. छाता है. अगर ऊपर हवाई जहाज जाने के बाद कुछ गड़बड़ हो गई उसको खोलना और कूद जाना. गडबड व्हायच्या अगोदरच सांगते गडबड होणार आहे. ऐकून घ्या. मी विनोद नाही, पटलं तर टाळी वाजवला. माणसाला घाबरून देते, तिला हवाई सुंदरी म्हणते आणि घाबरल्या जीवाला दिलासा देते त्याला पांडुरंग म्हणते. सुंदर ते झाड. वाह, हे सुंदर. वाह, पांडुरंग. तुळशी हार गळा बरोबर वेळेवर बंद करतो. चिंता करू नका. ज्ञानेश्वराला माऊली म्हणतात. वास्तविक ज्ञानेश्वर महाराज पुरुष लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे? ज्ञानेश्वर शब्द पुरुष आहे का स्त्री आहे? पुरुष आहे. थोडस ध्यान देऊन आहे का तिथं, थोडं डोकं लावा. पांडुरंग पुरुष आहे का स्त्री आहे? पुरुष आहे. विठू माऊली म्हणते. विठू माऊली, ज्ञानेश्वर माऊली. हा, तिसरा मुद्दा, भारत माता की. भारत शब्द पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे? पुल्लिंगी आहे. भारतात एकाही बाईचं नाव भारत नाही आहे, माणसाचं आहे. याचा अर्थ काय आहे? माणूस म्हणजे स्त्री म्हणजे माऊली नव्हे. स्त्री म्हणजे माऊली नव्हे. माऊली एक हृदय आहे. जगाच्या कल्याणाचं हृदय ज्याला आहे त्याला माऊली म्हणतात. लक्षात. विश्वाचे ते आर्त माझे मनी प्रकाशले. विश्वाचे ते आर्त माझे मनी त्याला माऊली म्हणतात. स्त्री म्हणजे माय नव्हे. साने गुरुजीची श्यामची आई पुस्तक वाचा. 4 लेकराची माया म्हणे मी. 4 लेकराची, 20 लेकराची माया आहे मागावची कोंबडी. डुक्कर आहे 75 लेकराचा बाप. किती लेकराचा? आमच्या गावच्या एका डुकराले 75 लेकर आहे. माणूस हे बा. लोक हे बा दादा सत्य बोलतो. लोक म्हणते पोरगा कुळाचा दिवा होय. काय म्हणते? कुळाचा दिवा. असा तुले सांगणारा बदमाश कोण होय? कोणा सांगितलं पोरग कोणाचा दिवा होय? महा बोलणं पटलं टाळी वाजवतो. पोरग बाप मेल्यावर बापाले भडकवाचा दिवा होय. कुळाचा दिवा नव्हे.
पोरग जर कुळाचा दिवा असतात, ज्ञानेश्वराले पोरग आहे काय? नाही. गावागावात दिवा सुरू आहे, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? दिवा चालू आहे. तुकडोजी महाराजले पोरग आहे काय? आहे काय बोलला? नाही. दिवा सुरू आहे, मंगल नाम. द्वार प्रभू जोगावे. थांबा, हनुमंता लेकरू आहे काय? दिवा. होय. बरं जाऊ द्या, या जुन्या गोष्टी झाल्या. नरेंद्र मोदीले तरी आहे काय? नाही. नाही. म्हणून पाहिजे असं ऐकून घ्या. वांझोटा माणूस आणि वांझोटी बाई कोणाला म्हणते? बोल ना, कोणाला म्हणते? ज्याले लेकरू बाई नाही, खबरदार. ज्याले लेकरं नाही त्याले जर वांझोटा म्हणशील, म्हणणाऱ्याच्या 7 पिढ्या नरकात जाईल. खबरदार म्हटलं तर. ज्याले लेकरू बाळ नाही त्याले वांझोटा म्हणत नाही. मी सांगतो ते वाक्या पटली तर मग टाळी वाजवला, त्याले वांझोटा म्हणते. लेकर बाळ आहे पण एकही सर्क सुद्धा नाही, त्याले वांझोटा म्हणते. ना देशाच्या कामाचं ना धर्माच्या, ना कधी भजनात आलं ना कधी प्रार्थना केली. अरे ज्यानं लग्नच केलं नाही, ज्याले बायकोच नाही, ज्याले लेकरच नाही, त्याचा वेलू गेला गगनावरी. ही वाले से हो लावी जले तारी, ही वाले घेते दादा, घेते दादा, लावी जले तारी, ही वाले सय्यदा वेळू गेला वाह, गगनावरी. सय्यदा वेलू गेला गगना वाह, वयाच्या 22 वर्ष. दया मोगरा फुलला. एक गाव नाही महाराष्ट्रात का जगात माडकरी नाही. एक गाव नाही महाराष्ट्रात का जगात हरिपाठ नाही. यावेळी मोगरा फुलला. मग त्याने लेकर आहे, 3 लेकराचा बाप हो. हे बा, खोटं बोलतो नाही, खरं बोलतो भाऊसाहेब. जगातून बापाचं नावच पोरगा मिटवते. बाप मेल्यावर पोरग काम कोणतं करते? बापाचं नाव मिटवायचं. मी एक्झाम्पल उदाहरण सांगतो. 13वी साली पटवाऱ्याकडे जाते फेरफार. बापाचं नाव खोड, मा बापाची जमीन माझ्या नाव नको. पटवाऱ्याचा बाप कोण? पटवाऱ्याच्या लिस्ट मधला बाप कोण मारला? पोरानं. मग जाते बँकेत फेरफार. बँकेच्या बापाच्या नावाचं खातं आपल्या नावावर करते. बँकेतला बाप कोण मारला? पोरानं. मग जाते ग्रामपंचायत मध्ये घराचा फेरफार. ग्रामपंचायत मधला बाप कोण मारला? फक्त कंट्रोलच्या कार्डातला बाप जिवंत ठेवते मेल्यावरही, कारण ते झाले मेलेल्या बापाचे तांदूळ खायची सवय आहे. असा बाप मिळवा, असा बाप मिळवा. कालही होता, आजही आहे, उद्या बाप कोणता होईल? तुम्ही संतराय बाबा कृपवंत, तुम्ही संतराय तुम्ही संतराय. तुमच्या बापाच्या जीवनात जर राष्ट्रसंत आले नसते, आज तुम्ही या स्टेजवर दिसले नसते. 2-4 करोडचं तर घर आहे रे त्याचं. भाऊसाहेब, सोन्याचा व्यवसाय आहे.
कायले त्याईले रातचं इथं या लागते. त्याईले समजलं हे बा एक गोष्ट शिकून घ्या माझ्याकडून नाही संतांकडून. 3 पिढ्याच्या वर श्रीमंती राहत नाही. किती पिढ्याच्या वर? 3 पिढ्या. घेऊन द्या शब्द आहे. 3 पिढ्याच्या वर श्रीमंती राहत नाही आणि 3 पिढ्याच्या वर गरिबी राहत नाही. म्हणून गाडगे बाबाच्या कीर्तनातले शब्द आहे. शिवाजी पार्क मुंबईला कीर्तन झालं, पंजाबराव देशमुख कीर्तनात, लता मंगेशकर कीर्तनात, भाऊसाहेब आचार्य अत्रे कीर्तनात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कीर्तनात. आणि तिथं बोलले गाडगे बाबा शिवाजी पार्क मुंबईमध्ये, श्रीमंतानं माजू नये, गरिबानं लाजू नये. लक्षात घ्या. अरे काही नाही, देवाचा खेळ आहे. देवाचा काय आहे? खेळ आहे. लखपतीला भिकारचोट करायला काय लागते आणि भिकारचोटाला लखपती करायला काय लागते? वाह! रामायणातला सार काय आहे? रामायण किती दिवस असते? 9 दिवस. किती दिवस? 9 दिवस. भागवत किती दिवस? 7 दिवस. 7 दिवस. दिवस किती झाले महाराज? 16 दिवस झाले. 100 करोडचा चेक देतो महा. 16 सेकंदात मी 2 ग्रंथ नाही सांगत. 2 ग्रंथ 16 सेकंदात सांगतो. 9 दिवस रामायण ऐकाले वेळ ऐका तो. 7 दिवस भागवत ऐकाले 16 सेकंदात सांगतो. काळा घड्याळ तुम्हाला पटकन टाळी वाजवला. 16 सेकंदात 2 ग्रंथ सांगतो. पहिले रामायण मग भागवत. हमने रामायण में सोने की लंका जलते देखा और भागवत में सुदामा की झोपड़ी सोने की बनते देखा. झालं 2 ग्रंथ. साऱ्या रामायणाचा सार काय आहे? रावणाची सोन्याची लंका जळून खाक. आणि भागवताचा सार काय आहे? सुदामाची गवताची झोपडी सोन्याची. आता तुम्हाला रावण व्हायचा आहे, सुदामा व्हायचा आहे, हे तुम्हाला ठरवायचं आहे. रावण व्हान, जळून खाक व्हान. सुदामा व्हान, सुदामा व्हाल तर लंका जळून खाक झाली. पण सुदामाची हे भाग हे बोलू ना, एक तात्विक भाग बोलतो. अरे सोन्याची द्वारका तो कृष्णाची डुबली रे. सोन्याची द्वारका कृष्णाची डुबली. पण वृंदावनची माती अमर झाली. टाळी वाजून द्या. वृंदावनची माती वृंदावनी ते काय वय? काय वय? काय वय आहे असं तुला सांगणारा कोण होय? हे लाकूड वय. मी जे धरलं ते काय वय? लाकूड वय. हे ते चांबड वय. हे घुंगर वय. पण हे फंजिरी कोणती वय? याची झाली महाविकास आघाडी. युती झाली. युती याची काय झाली? युती. काय लाकूड वय? काय वय? लाकूड. जगात असा मूर्तिकार नाही पैदा झाला जो मूर्ती तयार करत. मूर्ती दगडातच असते. मूर्ती त्या दगडाचा हेबड गुबडपणा मूर्तिकार कमी करते. मूर्ती दगडातच आहे. एक सांगतो, देव तुमच्यातच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असं का सर्व सुखाचा रामू. का भ्रांताची कामू विषयावरी पुरुषशिवाय बोलत नाही. माऊलीचा पुरावा आहे ज्ञानेश्वरी. देव कुठेच नाही जगात. देवळीचा देव मेला, अंतरीचा जागवारे तो तुझ्या हृदयात आहे. कुठे शोधाची कुठे शोधाची कुठे शोधाची रामेश्वरी. कुठे शोधाची काशी. ओ हृदयातील भगवंत राहिला. हृदयातील भगवंत राहिला. हृदया तू उपासी. ओ कुठे शोधाची रामेश्वरी. कुठे शोधाची काशी. कुठे शोधाची रामेश्वर. हो कुठे शोधाची काशी. जबरदस्त पुरावा देतो. स्वामी विवेकानंद काय म्हणतात ऐकून घ्या. काळे महाराजची हिंमत नाही एवढी कडक बोलाची. ठरवला का? असं स्वामी विवेकानंद काय बोलतात? ओ कोई भक्त महान नहीं होते. ध्यान देऊन ऐका. ओ कोई भक्त महान नहीं होते जो भगवान के पास जाते. सच्चे भक्त वो होते जिसके पास भगवान आते. शबरी जोड राम गेला का रामाजोड शबरी आली? शबरी नाही गेली रामाकडे.
हे बा एक भजन पाठ करा राष्ट्रसंताचं. एक भजन तुकडोजी महाराजचं चरित्र सांगता सांगता मरशील तर तुकडोजी महाराज नाही भेटत. माझे सुंदर जीवन पाहोनी त्या प्रभूची दया होनी. सुंदर जीवन जगवा, देव पालीन. रोज पन्नास वर्षात बिमार नाही पडलो मी. 1 रुपयाची गोळी नाही खाल्ली 50 रुपयात. माझी तब्येत बरी नाही, मी कीर्तनाला येऊ शकत नाही असा कोण्याच गावले मी फोन नाही केला. आणि एकाही गावले आयुष्यात चाट नाही दिली. लक्षात गेला भाऊसाहेब, मी बिमार पडतही नाही, मी मरतही नाही. मरण तर तुम्हाला घेऊन मला. खरं सांगतो आपण एकटं नाही मरू, एकटं नाही मरू. रवी भाऊ आपण सामूहिक. हो लक्षात घ्या. बा तब्येत चांगली राहा. कोरोना बा आजही जगात मी जे बोलतो ना ते बिगर पुराव्यानं बोलत नाही. आजही जगानं प्रगती केली म्हणते, मला मान्य नाही. कोणती प्रगती केली सांगा? आजही जगाच्या पाठीवर बॉटलभर रक्त तयार नाही होत. होते का? हो होते काय? आजही नाही होत. कोणताही पंतप्रधान राहो तो चीन लय भादर करते. बॉटलभर रक्त तयार कर पण मग भादर कर. आजही जगात बीपीचं शुगरचं औषध नाही. चॅलेंज आहे 100 करोडचा चेक देतो औषध घेऊन याव. आजही जगात बीपी शुगरचं औषध नाही आहे. एकदा गोळी लागली का डॉक्टर सांगते एक सकाळी घेत जाय, संध्याकाळी घेत जाय. 3 महिन्यानं महाकडे येत जाय. 3 महिन्याच्या आत मेला तर उरलेल्या गोळ्या सरणावर ठेवत जाय. महाजवळ औषध आहे. काहीच होत नाही बीपी आणि शुगरनं. सकाळी उठा, मस्त फिरायला जा, ध्यान करा. नुसतं फिरायला नका जाऊ, देवाचं ध्यानही करा. काही लोक सकाळी फिरायला जाते, बायकोले चाल म्हणते, बायको नाही येत तर कुत्र्याला नेते. दोन्ही कुत्रे फिरायला जाते. लक्षात घ्या. दादा मुनगावकरची पैशाचा आनंद लुटायचा असेल ध्यान द्या माझ्याकडे. पैशाचा आनंद लुटायचा असेल तर तब्येतीची साथ पाहिजे. आणि ईश्वराचा आनंद लुटायचा असेल तर मनाची साथ पाहिजे. लक्षात घ्या. तब्येत चांगली नाही तर पैशाचा आनंद काय करतो? काय कामाचे? काय कामाचं भाऊसाहेब? पैशाचा आनंद लुटण्यासाठी तब्येत चांगली पाहिजे. आणि तब्येत चांगली ठेवण्यासाठी दिवसभर हसत आनंदानं जगायला पाहिजे. तब्येतच खराब नाही होत. कसं होईल काय होईल भावच नाही आहे. मरत काय मग? एक बोलू पटलं तर टाळी वाजवला. देव करो तुमच्या मालाले भाव भेटो. मला तसं म्हणायचं नाही. माझ्या शब्दाचा गैरअर्थ करू नका. मी शेतकरी आहो भाऊसाहेब. कापूस कमी पिकला चालन, तुरी कमी पिकल्या चालन, आपल्या घरात आनंद पिकला पाहिजे. आनंदच नाही पिकला. मा दोस्ताले 100 पोते तुरी झाल्या मुनगावकरची. किती? 100 पोते. मला सांगायला आला 100 पोते तुरी झाल्या म्हणे. रातचा बिमार पडला. मी त्याला दवाखान्यात नेलं. डॉक्टरने त्याला सांगितलं वर कोण करते कष्ट, त्याला गोठ्यात राहायला लागते. ऐकून घ्या. कर्माची साथ पाहिजे, किस्मतची साथ पाहिजे, गुरुदेवाचा हात पाहिजे, तेव्हा माणसं मोठे होतात. हा खेळ आहे. हा काय आहे? खेळ आहे. दादा लोक म्हणते चमत्कार नाही. कोण म्हणते चमत्कार नाही? मी सांगतो चमत्कार. पोथीतला नाही, ताजा सांगतो. उभा राहा इकडे ये. पाहून घ्या चमत्कार कायले म्हणते. ऐकून घ्या. हे आमचे टाळवाले आहे. रवी भाऊ पटकन टाळी वाजवता. चमत्कार कायले म्हणते. तू जेवतो काय? तू जे पोळी खात तेच पोळी तुझी बायको खाते. मान्य आहे का? तू जे पाणी पितो तेच पाणी तुझी बायको पिते. तू जे भाजी खात तेच भाजी तुझी बायको खाते. तू जो भात खात तेच भात तुझी बायको. बरोबर आहे. मग तुले मिशी फुटते, तिने काऊन नाही फुटत? जास्त वय देवाचा खेळ. अरे मजाक नाही. हा खेळ मांडला देवा
पेट्रोल पंपावर ज्याचा बाप नौकर होता, कशावर? पेट्रोल पंपावर. पेट्रोल पंपाचा मालक नव्हता. पेट्रोल पंपावर ज्याचा पोरगा बाप नौकर होता, त्याचा पोरगा आज भारतातला सर्वात श्रीमंत आहे, त्याला अंबानी म्हणते. ज्याचा बाप चहा विकत होता, त्याचा पोरगा पंतप्रधान आहे. काय आहे? पंतप्रधान. जो चहा विकत होता त्याचा बाप, त्याचा पोरगा काय आहे? पंतप्रधान. हा तर सामान्य चमत्कार आहे रे. हा काही अमर चमत्कार नाही. श्रीमंती अमर नाही आणि पंतप्रधान अमर नाही. लक्षात घ्या, सर्वात मोठा चमत्कार कोणता आहे? ऐकून घ्या. तिसरं वाक्य आहे का? ज्याचा बाप पेट्रोल पंपावर नोकर होता, त्याचा पोरगा सर्वात श्रीमंत आहे. श्रीमंती अमर नाही. एवढा मोठा चमत्कार नाही आहे, पण सर्वात मोठा नाही. चहा विकणाऱ्याचा पोरगा पंतप्रधान आहे, हाही चमत्कार आहे, पण जगातला मोठा चमत्कार नाही. उद्या ते मेला तर दुसरा होईल. पण ज्याची माय अनपड होती, ज्याचा झोपडीत जन्म झाला, एका खेड्यात तिचा पोरगा राष्ट्रसंत आहे, हा जगातला मोठा चमत्कार आहे. जगातला मोठा चमत्कार आहे. हा अमर चमत्कार आहे. हा अमर खंजरी वाले, हो खंजरी वाले, खंजरी वाले, हो खंजरी वाले, खंजरी बजा दे, खंजरी सुना दे, खंजरी बजा दे, खंजरी सुना दे, दिल दिल खंजरी वाले, हो खंजरी वाले, खंजरी आम्ही सामान्य माणसं आहे रे. जपानने वाजली तर जपानची राष्ट्राध्यक्ष डोक्यावर घेऊन नाचायला लागली. हे खंजरी कुठं वाजली? जपानले. खंजरी वाले, हो बंसी वाले, खंजरी वाले, हो बंसी वाले, खंजरी वाले, हो बंसी वाले. महाराज की जय. त्याला म्हणते चमत्कार. दुसरा वर्ग शिकलेल्या पोरानं 150 ग्रंथ लिहिले. या वय चमत्कार. या काय वय? चमत्कार. अरे विद्यापीठाले नाव आहे. दुसरा वर्ग शिकलेल्या पोराचं नाव विद्यापीठाले आहे. तुमचं नाव बायकोही घ्यायला तयार नाही आहे. विद्यापीठ तर दूर राहिलं. ती म्हणजे कोण्या जन्माचं पाप हे जनावर भेटलं. हो माय, हो मी माय बहिणी आहे. तुम्ही विनंती करतो मी तुम्हाला, लग्नात बामण 7 गाठा पाडते. किती? 7. पाडू द्यायच्या नाही. काळ बदलला, गेला तो काळ. आता 7 गाठा नाही पाडू द्यायच्या. बामणाले सांगायचं एकच गाठ पाड. पुढच्या दिवाळीपर्यंत या रांडुकर चांगला राहिला तर दुसरी पाडजो. दारू पिल्याच्या नावानं 7 पाळाले पुढचे काय? जनावर बरं राहिलं तर दुसरी पाडतो. हो भाऊसाहेब, अरे 7 जन्माची गाठ पाळायची आहे का तुम्हाला? एक सांगू, 7 जन्माची गाठ मालकाची पाळावी आणि त्या मालकाचं नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे. त्याची गाठ पाळा. काय पाळा? गाठ पाळा. तुकड्या दास म्हणे यासाठी बांधा हरीच्या बळकट लाठी. मार्ग त्याच्या निर्भय पद देवा, जय हो निर्भय पद देवा, ओ निर्भय पद देवा, ओ विठ्ठल नका म्हणताते, ओ विठ्ठल नका म्हणताते, जय हो निर्भय पद देवा, निर्भय पद देवा, निर्भय पद देवा.
5 मिनिटं घेऊ का? हा? रवी भाऊ कराटेजी घेऊ का? आबा बोलत जा माझ्यासोबत. हा काय होय चष्मा बोल रे बाबू, लाऊडस्पीकर वाल्या मोबाईल मग पाय इकडे माझ्याकडे पाय ना. हो मग मी मेल्यावर पाहत बसणं मोबाईल. ऐकून घ्या. ह्या काय होय ह्या काय करते, त्यानं काय होते, याचा फायदा काय आहे? त्यानं असा तुले सांगणारा बदमाश कोण होय? ओळ बांधतो चष्म्यानं दिसत आनंद. मी सिद्ध करून देतो. चष्म्यानं दिसलं असतं तर इथं लावल्यावरही दिसायला पाहिजे ना. ज्ञानेश्वरीत ओवी आहे, फालतू बोलत नाही मी. तुम्ही हसावून बोलत नाही. मोरा अंगी असेसे पिसे दिसती ढोळ असे परी एकली दृष्टी नसे तैसे तेगा. माऊली काय सुंदर लिहितात. मोराच्या अंगाला पीस असते, पिसाने डोळा असते, पण एकाही डोळ्यानं तो पाहू शकत नाही. ओखण्याला चष्मा लाव बरं. चष्म्यानं दिसलं असतं धुतराष्ट्राला खाऊन नाही लावला. चष्म्यानं दिसत नाही, चष्म्यानं दिसलं इथे लावला दिसायला पाहिजे ना. मग कशानं दिसते? चष्म्यानं दिसते का डोळे असेल डोळ्यानं दिसते? हा डोळे असल तर चष्मा कामाचा. दिसते कशानं? बोल ना असं तुला सांगणारा कोण होय? डोळ्याने दिसत नाही. मी पटवून देतो ना. हा लग्न झालं, सासूरवाडीला गेलो मी बायकोले घेऊन. डोळ्याने दिसत नाही, चष्म्याने दिसत नाही. बायकोच्या घरी झोपलं. पहिले अलग अलग कमरे नव्हते. आमच्या वेळेस अटॅच बाथरूम नव्हते. अटॅच माणूस होता. आता तुम्हाला अटॅच संडास आहे का? संडास लोकाईले आपल्या खोलीत माणूस नाही आवडत. एकटाच राहायला डोक्या. त्याले अटॅच माणूस नको, त्याले अटॅच नातेवाईक नको, त्याले अटॅच संडास बाथरूम आवडते. काय आवडते? संडास बाथरूम पाहिजे त्याले. अटॅच माणूस नाही पाहिजे. ऐकून घ्या. आम्हाला मग काय सांगून राहिलो तुम्ही? मला चष्माही होता आणि डोळी होते. सासऱ्याच्या घरी झोपलो. दुसऱ्याचं घर. रातची मला लघवी लागली. लाईट गेले होते. दरवाजाच नाही सापडे. डोळी होते आणि चष्माही होता. तू म्हणे ना डोळ्यानं दिसते. नाही दिसे मला. चष्माही होता, डोळी होते, दिसे नाही. मग म्हटलं हे घर मग बायकोचं होय माहेर. तिले दरवाजा माहिती राहते म्हणून तिले उठवा गेलो. कुठाय बाल्याची माय, कुठाय बाल्याची माय. लागली एक बाज हाती. तिथं झोपली होती ते. तिले पुचका द्यायला म्हटलं दरवाजा कुठाय? ते म्हणे तुझी बायको नव्हे मी सासू होय. लाता खाची आली होती. आता मा बोलणं पटलं टाळी वाजवतो. ना डोळ्याने दिसत ना चष्म्याने दिसत. हे बा प्रकाश असेल तर डोळे कामाचे आणि डोळे असेल तर चष्मा कामाचा. म्हणून स्वामी विवेकानंद लिहितात देव म्हणजे काय? गॉड इज लाईट. गॉड इज लाईट. जो प्रकाश आहे, जो चैतन्य आहे. सत्यम शिवम गॉड इज लव. गॉड इज लाईट. गॉड इज नॉलेज. शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. सुंदरम सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. तुम्ही जेव घातलं तर जेवतो.
पैसे दिले 4 पैसे देतो. ऐकून घ्या, देव कोणाला म्हणते? आताही तुम्ही जीव घाला म्हणे, मी जेवतो. जीव घातला तर मी खुश होईन असे वागले तर मी हसतो, खेळतो, बोलतो, चालतो, 4 लोकांच्या कामात पडतो, त्याला देव म्हणते. लक्षात घ्या. हे बा, माझ्या जीवनात मी 2 देव पाहिले. तुम्हाला पटलं टाळी वाजवजा. हो बाबू, 2च देव पाहिले. 2 देवाचं धोत्र इथपर्यंत नाही. 2च देवाचे धोत्र आहे खोचले. एक आहे पंढरपूरचा पांडुरंग, दुसरा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. बघा, त्याने काय म्हणते? त्याने काष्ट्याचं धोतर नाही म्हणत, त्याने म्हणते 2 टांगे धोतर. अर्जंट काम पडलं तर कामात पडून काय असा नेसणारा? काय अटकून पडायचा होय, अटकून बकेट वाळायला बसला तर बकेट धरून पडायचा होय. म्हणून तुकडोजी महाराजांना सगळ्याच्या कामात पडायचं आहे. ते धोतर असं नाही नेसले बाबू, असं नेसले. कोणी नेसते का असं? त्याने मांड्याही कशा पाहिजे, त्याने नेसाल लाव. त्याले मांड्याही नको नेसू तसं, त्याले मांड्याही तशाच पाहिजे. एक सांगू, अरे बिगर कपड्याने गजानन महाराज शोभले. टाळी वाजून द्या. बिगर कपड्याने शोभले. टोंगा एवढं धोतर नेसणारा राष्ट्रसंत शोभला आणि चिंध्या असणारा गाडगे बाबा शोभला. हे तुम्हाला माहित आहे? दुसरा देव कोणता? गॉड इज नॉलेज. ज्ञान हाच देव आहे. हे बा भाऊसाहेब, सत्य बोलतो. इंग्रजाच्या कॅबिन मध्ये जस्ट समोर टिळक उभे राहिले. घडलेली घटना आहे. कोण उभे राहिले? टिळक. पागुटी लावली होती. इंग्रज आले वाटे. या पागोट्यावाल्याला काय समजते? अंगात ते बार कशी होती, ते कसे मानायची. इंग्रज लागला, इंग्रजी बोलाले. टिळक लागली, इंग्रजी बोलाले. तेव्हा इंग्रजाच्या जजनं तोंडात बोट घातलं. ऐशी अस्खलित इंग्रजी तो हमें भी आती नाही. कोणाली बहाड नका समजत जाऊ. कोणाले बहाड नका समजू. कोणात काय असं हे सांगता येत नाही. कोणात काय असं हे सांगता येत नाही. आणि इंग्रज मेल्यावर महाराज आपलं लोकमान्य टिळक जेव्हा मेले भाऊ, तेव्हा इंग्रज लोकांनी बॅगा भरून नोटा आणल्या. डॉलर काय आणले? डॉलर. मेल्यावर इंग्रज लोकांनी बॅग भरून डॉलर आणले. या लोकमान्य टिळकाचा मेंदू द्या म्हणे, पाहिजे तेवढे डॉलर घ्या. याच्यावर संशोधन करायचं आहे म्हणे. मेल्यावर तुम्ही मेल्यावर तुमचा मेंदू फोडल्याशिवाय लोक येत नाही. पुन्हा ह्या मेंदू गावात यायले नको. सत्यानाशी. लक्षात घ्या. हे बा, इज्जत माणसाची नसते, इज्जत माणसाच्या कर्तृत्वाची असते. इज्जत माणसाच्या कर्तृत्वाची असते. लक्षात घ्या. बिगर कपड्यानं गजानन महाराज शोभला. अरे चिंध्यानं गाडगे बाबा शोभला. टोंगा एवढं धोत्र नेसू. 2रा वर्ग शिकलेला पोरगा जपानमध्ये पास झाला. टाळी वाजून द्या. 18 राष्ट्राच्या लोकांनी अर्ज केला तुकडोजी महाराजने. रवी भाऊ, 18 राष्ट्राच्या, जपानच्या राष्ट्राध्यक्षबाईनं तुकडोजी महाराजने भजन झाल्यावर अर्ज केला. काय केला? वी हिअर बाय रिक्वेस्ट संत तुकडोजी महाराज टू बी ॲडवायझर ऑफ द वॉरियन कॉन्फरन्स. आम्ही तुकडोजी महाराजने विनंती करतो का त्याला जपानचं सल्लागार पद सांभाळावं. जपान टेक्नॉलॉजीमध्ये त्यावेळेस जगात श्रेष्ठ होतं. अभि पेटीचे स्वर जपानून येत होते. लाऊडस्पीकर हे रेडिओ सुद्धा कुठून येत होते? जपान. अरे भारतात सुई सुद्धा जपानहून येत होती. ते जपान तुकडोजी महाराजच्या पाया लागते. तुम्ही एवढं साधं नका समजू रे. एका महामानवाची जयंती आहे आज. टाळी वाजून द्या त्यांच्या नावाची. हे बा, सगळ्यावर बोलतो इथे काय. हे बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे तिथं. कोणाचा? आंबेडकरांचा. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे. त्यांनी बुद्ध आणि धम्म नावाचा ग्रंथ लिहिला. इंग्रजीमध्ये आहे. त्यात ते लिहितात, आय हॅव टेकन केअर दॅट माय कन्व्हर्शन विल नॉट हार्म द ट्रेडिशन, द कल्चर अँड हिस्टोरी ऑफ दिस लँड. माणसाचं कल्चर, माणसाची जीवनाची स्टोरी, यानं माणूस मोठा होत असते. लक्षात घ्या भाऊसाहेब. माणूस जातीनं धर्मानं मोठा होत नसतो. आपल्या आचरणानं काय होत असतो? मोठा होत असतो. जास्त कमी येत नाही. खरं बोलतो. अरे चाबी त्याच्याजवळ आहे, सूत्रधार तो आहे. लक्षात घ्या. बाबाजी लिहितात, प्रभू
माझ्या सारख्या माणसाले राष्ट्रसंत बनवलं. एका ठिकाणी लिहितात, मैं वो अंगूठा छाप फिर भी लोग कहे मुझे महाराज. अरे हा चमत्कार आहे, माझा अडकोजी बाबाचा चमत्कार आहे. खेळ मांडला देवा खेळ मांडला सारथी गरीब भक्त कीर्तना बसा तुझा यो तुझा तुंबऱ्यात खेळ मांडला आदि देव पैल पार बाबा यो तुझा तुंबऱ्यात खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला श्रीमंत केलं, कोणाला गरीब केलं, कोणाला गोरा केलं, कोणाला डोबळा केलं, कोणाला एखाद्या जाती केलं, उच्च वर्णात दिलं, कोणाला सामान्य कुळात दिलं. पण हे सगळे कुळ पांडुरंगाचे आहे. कुळाचारी नाम विठोबा. कुशबुल जग गोड सार आधार सोनाई हे गगन भुई पर जिरा अंगार जिराधारी पडले भिजाया तिरपीची धाव रे दिनवितो पंच प्राण दिवडात तार परापर राण दे खेळ मांडला 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 खेळ मांडला 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 खेळ मांडला. या गाण्याचा अर्थ काय आहे? देवा तू का प्रीतीची ढाल दे. हा भजन आहे. शिवाजी महाराज जवळ कासवाची ढाल नव्हती. अरे किती लोकांजवळ कासवाची ढाल होती. लाखो कासवाच्या ढालवाले मेले. सोन्याची ढाल नव्हती, चांदीची ढाल नव्हती, प्रीतीची ढाल होती. शिवाजीजवळ लोखंडाची ढाल नव्हती. लोखंडाची ढाल असती मेला असता शिवाजी. काश्याची ढाल असती मेला असता शिवाजी. शिवाजीजवळ बाजी प्रभू नावाची ढाल होती. शिवाजीजवळ त्या जीवा नावाची ढाल होती. शिवाजी महाराजजवळ वाघ्या नावाच्या कुत्र्याची ढाल होती. अरे माझी ढाल तुम्ही आहे, तुम्ही आहे. लक्षात घ्या, प्रीतीची ढाल होती. कधीचाच मेला असता. पावन खिंडीत बाजी प्रभूनं स्वतःला संपवलं. लाख मेले तरी चालते, लाख मेले तरी चालते. आमच्यासारखे किती मेले तरी चालते. तुम्ही जगला पाहिजे राजे, तुम्ही जगला पाहिजे, तुम्ही जगला पाहिजे. बोलते सुंदराला तिरपीची ढाल दे दिनवितो पंच प्राण दिवडात तार हा देवाचा खेळ. तरी माझ्या विषयाचं विषयांतर करत नाही. खेळ मांडला 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 खेळ मांडला 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 खेळ मांडला खेळ मांडला साडली गरीब भक्त कीर्तना बसा तुझा देव तुझा तुंबऱ्यात खेळ मांडला खेळ मांडला 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 खेळ मांडला 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 उसवर मोठ सार आधार भाऊ, एक सांगू हे बा, जग सगळं चालतीचे सोडती आहे. गंधात गण जोपर्यंत भरला असते ना तोपर्यंत चमचे आवाज नाही करत. चमचे जे आहे ना, चमचे गंज भरला असला म्हणजे आवाज नाही करत. अबे गंधातलं सरू दे, आवाज केल्याशिवाय हा कोणाच्या माग लागला रे का? कोणाच्या माग लागला? हे बा, नफरत की दुनिया को दुनिया में खुशी नाम है झूठ के नगरी को छोड़ते आजा प्यारे खुश रहना मेरा सारे जग मला लोक बोलावते, माझ्यावर प्रेम आहे म्हणून बोलावते ना. मी जीव तोडेपर्यंत मग बोलतो, मग आवाज बसू दे बरं, म्हणजे पुत्र हुंगत नाही.
जगाचं प्रेम. अरे महाराज लिहितात, लोक म्हणते तुकडोजी महाराज लवकर गेले, लवकर गेले. बाबाजी काय लिहिते माहिती आहे तुम्हाला? तुकड्या दासा हे जग विटले, जगास तो विटला, ने आपल्या निज धामा रामा पूर्ण पान फिटला. श्रद्धांजलीमध्ये ते पुढं बसले असते ना, ते असे रडते. तुकडोजी महाराज लवकर गेले, त्याच्या धाकाने गेले. संत येत नसतो, जात नसतो, न जायते न म्रियते कदाचित, तो जातही नाही. तुकडोजी महाराज गेले म्हणणं हे आपलं अज्ञान आहे. हे आपलं काय आहे? तुकडोजी महाराज नावाचा माणूस नाही आहे. तुकडोजी महाराज म्हणजे ग्रामगीता आहे, कालही होती आजही आहे, लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. तुकाराम महाराज म्हणजे गाथा आहे. चंद्र सूर्य आहे, तोपर्यंत अमर आहे. हे सुद्धा शब्द लहान आहे. मी भाऊजीचं भाषण ऐकलं होतं, अक्कल ठेवून भाषण देत जा. लोक म्हणते चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गाथान ज्ञानेश्वरी ग्रामगीता अमर आहे. अबे चंद्र सूर्यही अमर नाही. जेव्हा पृथ्वीचा प्रलय होते, ऐकून घ्या थोडंसं अध्यात्म. पृथ्वीचा प्रलय होते तेव्हा पृथ्वी पाण्यात विरघळते, पाण्याला अग्नी खाऊन टाकते, अग्नीला वायू झळकून टाकते, आणि वायू तत्वामध्ये आकाश तत्वामध्ये वायू सामावून जाते. पण संतांचं तत्वज्ञान तिथं समावत नाही, ते जीवाच्या हृदयात समावते. आणि चंद्र सूर्यही समाप्त झाला तरी तत्वज्ञान शिल्लक राहते. त्याला हे बा आम्ही जीव आहोत. काय आहोत सगळे? जीव आहोत. तुम्ही कोण आहे? जीव. तुमची येते त्याची जीव होय शिव. आम्ही कोण आहे? जीव. तुकड्या दास म्हणे ही लीला. काय समोरून त्याला बाबाजीनं, वाह. तुकड्या म्हणे ही लीला, पाहता वेद मौनावे. तीन आम्ही काय सांगावे? काळे महाराजची शान आहे का कीर्तन सांगायची या गावात? एवढा विद्वान आहो का मी? एवढा मध्ये अभ्यास आहे का? मला अभ्यास नाही, मी विद्वान नाही. मी कीर्तन विद्वत्तेनं आणि अभ्यासानं करत नाही. त्याच्यावर श्रद्धा आहे, त्या श्रद्धेनं करतो आणि हृदयातून करतो. लक्षात घ्या, हृदय महत्वाचं आहे, हृदय महत्वाचं आहे. आणि हृदय ज्याले आहे भाऊसाहेब, हृदय महत्वाचं आहे, अंतःकरण महत्वाचं आहे. आणि आजच्या माणसाले हृदय कमी आहे. भाऊसाहेब एक उदाहरण सांगतो, 2-4 मिनिटं घेतो अजून, चिंता नका करू. घेऊ का 5 मिनिटं? एका माणसाची तब्येत झाली खराब. ध्यान द्या, काय झाली? तब्येत खराब. त्याने नेलं दवाखान्यात. रवी भाऊ कुठे नेलं? डॉक्टरनं त्याला तपासलं, हार्ट तुमचं खराब झालं आहे, तुमच्या हार्टले छिद्र पडले आहे, तुम्हाला हार्ट बदलावं लागते, नाही तर मरता तुम्ही. तुम्हाला हृदयाचं ऑपरेशन करावं लागते. ऑपरेशन करून फायदा नाही, हे बदलाच लागते म्हणे. माझ्याजवळ 5 प्रकारचे हृदय आहे म्हणे, त्याच्यापैकी तुम्हाला कोणतं बसवू? एक आहे म्हणजे डुकऱ्याचं, एक आहे कुत्र्याचं, एक आहे गध्याचं, एक आहे बैलाचं. त्यानं विचार केला कुत्रं बरं राहील, मेलो नाही पाहिजे, कायचंही बसवलं. त्याने बसवलं कायचं? कुत्र्याचं. कुत्र्याचं. तब्येत टणटण झाली त्याची. घरी आला, बालाजी माय टणटण आहे म्हणे मी. डॉक्टरनं कृपा केली, मला हृदय बदलवलं माझं, कुत्र्याचं हृदय बसवलं. जेवत होता, झोपत होता, पण तुळशी बिंद्रा बनन इलेक्ट्रिकचा खंबा दिसला, त्याचा एक तंगडा आपोआप वर होता. तुळशी म्हणे हे कसं बेकार आहे बेटो. म्हणे बा घरी ठीक आहे, पण पाहुणापणी गेलो, इनीच्या घरी गेलो सोबत नाही. पुन्हा डॉक्टरकडे गेला. डॉक्टर तब्येत टणपण आहे, सगळं बरोबर आहे, जेवण सगळं बरोबर आहे, पण डॉक्टर याच्यावर काही गोळ्या लिहून द्या. म्हणे काय? तुळशी बिंद्राबन इलेक्ट्रिकचा खंबा दिसला का मा एक तंगडा आपोआप वर होते म्हणे. डॉक्टर म्हणे याले उपाय नाही. असं होणार. तुम्ही कशीही वागा, तुम्ही कशीही राहा, एवढा चांगला नाही मी, तरी ते कृपा करणार, कारण त्यांना हृदय आहे, ते माय आहे, माय आहे. आजचं कीर्तन माय आहे. ज्ञानेश्वर माऊली उत्तमरावजीच्या नावाची टाळी वाजून द्या, एकदा टाळी वाजून द्या. उत्तमरावजी, शेंडे साहेब, मला तुम्ही बोलावलं,
एका चांगल्या माणसाला आज आशीर्वाद देण्याचा अधिकार नाही माझा, पण तुमचं आरोग्य चांगलं राहो, तुमचं कुटुंब चांगलं राहो. आणि मी स्वतः तुम्हाला 1 मिनिटासाठी बोलावतो आणि आम्ही सगळी भजन मंडळी तुमचं स्वागत करतो. या या 1 मिनिट या या रवी भाऊ, आपण सर्व मिळून हां या गुच्छा घ्या. पासून हा देवाचा खेळ आहे गड्या, ईश्वराचा खेळ आहे. भाऊसाहेब माझ्या रवी भाऊनं मला प्रेम दिलं. महाराज गुरुकुंजात आले मीटिंगले, त्याचं शर्ट मला आवडलं, म्हणजे काही शर्ट मागितलं नाही. हा कपडा काय मीटर आहे, कुठून घेता, मला दुकानाचं नाव सांगा अमरावतीतलं. ते म्हणे मी दुकानचं नाव सांगत नाही, दुकानचं नावही सांगत नाही, तुम्हाला इकतही घेऊ देत नाही. तुम्ही सांगा म्हणे किती शर्ट पाहिजे, मीच तुम्हाला आणून देतो. लक्षात घ्या, प्रेमात सौदा नसतो, प्रेमात त्याग असतो. टाळी वाजून द्या. भाऊसाहेब मी या ठिकाणी आलो, हे 4-5 लोक सोबत घेऊन आलो. इमानदारीने सांगतो, इमानदारीने सांगतो, मी 4 पैसे कमवायला नाही आलो. मला कमावता आलं असतं, दुसऱ्या गावले तारीख घेता आली असती. ग्रामजयंतीचे कार्यक्रम गावगावल्या. दादा मी आपल्या प्रेमानं, मी आपल्या आपुलकीनं आलो. आणि हे बघा कराडेजी महाराज, महाराजचं नाव काय आहे? हा राम महाराज. वा रामासारखे आहे, वाढून द्या टाळी. भाऊसाहेब आमचे दुसरे महाराज काय नाव आहे द्यायचे? सावळे गुरुजी. टाळी वाजून द्या. आणि यांनी काय गोड साथ भजन म्हटलं प्रार्थनेत, प्रार्थितो संत साधूना. काय काय मागितलं साधूले संताले? इस्टेट द्या नाही मागितलं, धन नाही मागितलं, शक्ती द्या. अरे आम्ही बुद्धिवंत हो, गुणवंत हो. भाऊसाहेब खूप श्रीमंत माणसं पाहिली मी, पण तुमच्या श्रीमंतीला राष्ट्र संताचा सुगंध आहे, म्हणून तुम्ही आमच्या हृदयात आहे. लक्षात घ्या. आणि मग त्याला त्या श्रीमंतीला मानवतेचा सुगंध आहे. त्याचे वडील माझे मित्र होते. महाराज मला 2 वेळा अकोटला घेऊन गेले. त्यावेळी मी 15 वर्ष महाराजांची चरणपादुका नेली पंढरपूरला. हे पण 2 वर्ष नाही, किती वर्ष? 15 वर्ष नेली. जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा नेत होतो. आता खूप लोक नेणारे आहे. आता माझंही वय झालं आहे. लक्षात घ्या. आता पावन तुमचे चरण कमल प्रभू तारीला आमुची नाव. आता त्याचे चरण आम्हाला तारणार आहे. माफ करजा, काही चुकलं असेल माफी मागतो. चांगलं वाटलं असेल राष्ट्रसंतांचे विचार समजून घरी घेऊन जा. जय हरी विठ्ठल. आता उठावे तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. निर्भय हो यह देश की माता, मंगल कीर्ति करारे. सत्यशील अरु निर्मल मन से वीरों को बजाने. सद्गुणी हो यह देश की जनता, जीवन सुख सजवाने. रंगराव पंडित भिकारी, सबको सुख दिलवाने. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. स्पृश्य हटे या सारा, देश कलंक मिटाने. सबके मन कर्तव्यशील हो, धन उद्योग बढ़ाने. सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ाने. ब्रह्मचर्य अध्यात्म दैवी गुण, घर घर में प्रगटाने. सारा भारत है सिपाही, शत्रु को दहशाने. टुकड़ा दास कहे स्मृति हो, सबको भक्ति कराने. विजय हो, विजय हो, विजय हो भारत देश हमारा. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. भारत देश हमारा. श्री गुरुदेव की जय. श्री गुरुदेव की जय. बोलो जी श्री गुरुदेव
पंढरी राज तुकडोजी महाराज की जय. कर्मयोगी गाडगे महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब साधु संतन की जय. जनता जनार्दन की जय. बोलो भारत माता की जय. कार्यक्रम संपला. अभिष्ट चिंतनाचा सोहळा. उत्तमरावजी दादा यांना पुन्हा एक आशीर्वादाची टाळी वाजून द्या. उर्वरित भावी आयुष्य आरोग्याचं आनंदाचं सुखा समाधानाचं जावं एवढीच गुरुदेव चरणी अभिष्ट चिंतन करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जाऊ नये. तुम्ही जिथं आहे तुम्ही तिथंच थांबा. एक साईडनं लेडीज एक साईडनं जेंट्स. ठीक आहे, कोणी निघू नये. सर्वांनी हॅलो, सगळ्यांना विनंती आहे, जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका. आज या निमित्तानं महाप्रसाद समजा, म्हणून सगळ्यांनी थांबा 2 मिनिटं. सगळ्याला भोजन घेऊन जायचं आहे. यशवंतराव वाशिंगे हे आपल्या गावातील व्यक्तिमत्व, शिवाजी ज्युनियर कॉलेजचे ते प्रिन्सिपल आहेत. आज ते आपल्या कार्यक्रमात थोडं लेट झाले, तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर आहे. पण काळे महाराजांना विनंती करतो त्यांनी संजय गुणवंतराव वाशिंगे त्यांचं स्वागत करावं. हरिभक्त पारायण श्री लक्ष्मणदास काळे महाराज यांनी आपला वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला आले आणि त्यांच्या या अमुक वादीतून त्यांनी आम्हाला जी प्रेरणा दिली, जे राष्ट्रसंतांचे विचार आमच्या मनामध्ये रुळले, त्याबद्दल महाराज मी आपला खूप आभारी आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष रवी काका मुळगावकर व इतर सर्व अतिथी, तर या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. सावळे गुरुजी, शिवाजीराव मैसने सर व इतर सर्व गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, सेवाधिकारी, मानवदाजी कराडे सर, सर्वांचा मी आभारी आहे. त्यांनी आपल्या कार्यक्रमाला आले, त्यांनी आपला वेळ दिला. नंतर आमचे काका विशालरावजी वाशिंगे, दिनकररावजी, दिनेशरावजी भोचे यांनी वेळात वेळ घालून आपल्याला कार्यक्रम सक्सेसफुल करण्यासारखा प्रयत्न केले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. समस्त गावकरी मंडळी बुलढाणा यातर्फे मी सर्वांच्या वतीनं महाराजांचे, गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.